श्रीगोंद्याचे भाजपाचे आमदार विक्रम पाचपुते आत्ता आपल्या बरोबर आहेत. विक्रमजी, आज सभागृहामध्ये तुम्ही एक अनोखं प्रदर्शन केलं. त्यावेळेला मी उपस्थित होतो त्या सभागृहामध्ये आणि सगळ्यांच्या नजरा आमच्या तुमच्याकडेच गेल्या की एकदम फुलं कशी काय तुम्ही सभागृहात आणलीत. नेमकं काय ही फुलं आणण्यामागचं कारण काय, तुम्हाला सांगायचं काय नेमकं? मुळात काय असतं, काही गोष्टी पाहिल्याशिवाय अनुभवल्याशिवाय त्याचं जे गंभीरता आहे ही लक्षात येत नाही, गांभीर्य लक्षात येत नाही. आणि सुदैवाने नेमका माझा प्रश्न सुरू असताना स्वतः मुख्यमंत्री सभागृहामध्ये उपस्थित होते. आणि आणण्यामागचं मूळ कारण काय आहे की अनेकदा काय होतं, आम्ही ज्यावेळेस प्रश्न मांडतो त्यासाठी सांगितलं जातं की प्लास्टिकच्या फुलांना बंदी आहे, पण कृत्रिम फुलांना नाही आहे. आता कृत्रिम फुलं ही कागदापासून बनलेली असतात, कापडापासून बनलेली असतात. आमचा आक्षेप ह्या फुलांवर नाही आहे, आमचा आक्षेप ह्या फुलांवर वापरल्या जाणाऱ्या रंगावरती आहे. तुम्ही जर पाहिला तर ही एकाच लॉटमधली फुलं आहेत, फक्त ही डेकोरेशनमध्ये वापरली गेली होती, ही वापरली गेली नव्हती. जी वापरली होती त्याचा रंग बघा फेड झालाय, आणि जी अजून वापरली गेली नाही तो अजूनही रंग आहे असाच आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की हे रंग फेड होतात. आणि कोणते रंग फेड होतात? टॉक्सिक रंग हे फेड होत असतात. म्हणजे दोन प्रकारचं एक असतं, एक म्हणजे प्रदूषण, ज्याला आपण पोल्युशन म्हणतो. एक पोल्युशन झालं आणि एक टॉक्सिक पोल्युशन जे असतं ते महत्वाचं आहे. त्यामुळे हे टॉक्सिक जे रंग आहेत हे ज्यावेळेस हवेत आणि वातावरणात जातात, त्या हवेचं ज्यावेळेस आपण आपल्या श्वासनलिकेतनं आपण ज्यावेळेस सेवन करतो की आपल्या श्वासनलिकेतनं ते आतमध्ये जातं, त्यावेळेस तुम्हाला फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. त्यानंतर जर जास्त दीर्घकाळ याचा वापर झाला आणि हे जर पोटामध्ये गेले तर अल्सरसारखे प्रमाण होतात. याचे कॅन्सरमध्ये सुद्धा रूपांतर अनेक केसेसमध्ये झाले. याच्या असंख्य केस स्टडीज आहेत. दुर्दैवाने हे कलर्स भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये बॅन आहेत, पण हे चेक करायची यंत्रणा कोणतीच नाही आहे. त्यामुळे आम्ही सभागृहाच्या माध्यमातून आम्ही मंत्री महोदयांना विनंती केली होती की आपण ह्याला बंदी आणा. दुर्दैवाने ह्याला बंदी आणायला काही मर्यादा होत्या. या राज्याला खूप संवेदनशील मुख्यमंत्री मिळालेले आहेत. त्यांनी स्वतः इंटरव्हीन होऊन ह्या सभागृहाला आश्वासित केलं की लवकरात लवकर आर्टिफिशियल फुलांवरतीच बंदी कशी आणता येईल या दृष्टिकोनातून सरकार पावलं उचलत आहे. तुम्ही हे म्हणताय खरं, पण आपण आत्ता बाजारपेठेमध्ये सगळीकडे बघितलं तर ही अशा पद्धतीची फुलं आपल्याला बघायला मिळतात, हे रंग बघायला मिळतात. तुम्ही म्हणताय की हे आश्वासन दिलं. आज प्लास्टिकच्या बाबतीमध्ये तुम्ही प्लास्टिकचा उल्लेख केलात. मी आता इथनं बाहेर गेलो तर ज्या प्लास्टिकवर बंदी आहे त्या प्लास्टिकचे मी अनेक पिशव्या तुम्हाला आत्ता देखील 20-25 आणून देऊ शकतो. मग ती बंदी कुठे आहे? म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मान्य करतोय. नाही, मुळात काय होतं माहिती आहे का, बंदी हा एक भाग झाला, एन्फोर्समेंट हा दुसरा भाग झाला, आणि तिसरा सुमोटो इम्प्लिमेंटेशन, ज्याला आपण सोशल अवेअरनेस म्हणतो. दुर्दैवाने तो सोशल अवेअरनेस अतिशय महत्त्वाचा आहे. तो सरकारच्या हातात नाही, तो जनतेच्या हातात असतो. जर जनतेमध्ये जनजागृती झाली तर जनतेने वापर कमी केला तर नक्कीच परिणाम होईल. आज काय होतं, डिमांड म्हणून सप्लाय ना. आज तुम्हाला सांगा, आज सरकारने बंदी घातली तरी का मिळतंय? कारण लोक मागतात ना. तर लोकांनी मागणं बंद केलं तर कशाला तो विक्रेता ठेवणार आहे? त्यामुळे ही जनजागृती होणं सुद्धा गरजेचं आहे. मी मागच्या प्रश्नामध्ये सुद्धा ज्यावेळेस आर्टिफिशियल पनीर, अॅनालॉग चीजचा प्रश्न मांडला होता, तर मांडण्यामागचं मूळ कारण होतं की जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण सरकारला काही गोष्टी मर्यादा आहेत. शेवटी चोरून कुठेही विकलं जातं, ब्लॅक केलंच जातं, आणि हे केलं जाणारच आहे. आणि भारतातच नाही, भारताच्या बाहेरही केलं जातं. दुर्दैव असं आहे की लोकांची मानसिकता काय, तर आपल्याला मानसिकता बदलणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पहा, माझा आर्टिफिशियल पनीरचा प्रश्न आल्यानंतर पनीरचं सेवन बऱ्याच प्रमाणात कमी झालंय. लोक प्रश्न विचारायला लागलेत. त्यामुळे जनतेने जोपर्यंत प्रश्न जनता विचारत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी सुरू राहणार आहेत. आणि जोपर्यंत डिमांड कमी होत नाही तोपर्यंत सप्लाय हा येतच राहणार आहे. त्यामुळे जनजागृती होणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, ही जनजागृती आमच्यासारखे माध्यमं, आम्ही माध्यमातून नक्की करू. पण शेवटी लोकांना जे हवं, शेवटी डिमांड आहे. पण मग तुम्ही ती अशा घातक गोष्टी आणूच नका ना, त्यापेक्षा पर्याय काहीतरी आम्हाला द्यायला पाहिजे अशी लोकांची म्हणणी आहे. नाही, मुळात आहेत ना पर्याय. नॅचरल फुलं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही झेंडूसारखी फुलं आहेत, अहो ते वापरले तर त्याचं खत तयार होतं. आज हे फुलं घेतो विकत, म्हणजे आपण आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था डिस्टर्ब करतो. चायनावरनं ही फुलं येतात. आज जर राज्यातली जी पिकलेली फुलं आहेत ती झाली तर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल ना. शेवटी ही सस्टेनेबिलिटी आहे, आणि ही सस्टेनेबिलिटी तुम्ही आम्ही मिळून सगळेजण एकत्र करू शकतो. एका दिवसामध्ये बदल होणार नाही, पण बदलाला जर सुरुवात झाली तर नक्कीच होईल. पूर्वी प्लास्टिकची फुलांवरती बंदी होती, आता जर संपूर्ण आर्टिफिशियल फुलांवर बंदी आली तर नक्कीच कुठे ना कुठे आळा बसायला सुरुवात होईल. नक्की. हा जसा एक विषय आहे, आता आज मराठी भाषा दिवस आहे. आधी तुम्हाला मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छाही मी देतो. पण जसं हा विषय आहे तसं आज मराठीच्या बाबतीत तुमच्या सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिला, त्याचे तुम्ही सगळा डंकाही पिटवलात. पण आज सभागृहातच ही चर्चा झाली की तुमचाच प्रश्न होता की आज मराठी शाळा बंद पडतायत आणि त्याच्यावर 200 काहीतरी 250
जवळपास शाळा बंद पडत आहेत. या विरोधाभासाकडे कसं बघायचं आहे? मी म्हटलं ना की आज हे बंद पडू नयेत म्हणून सरकार फॅसिलिटीज देत आहे. माझाही तोच मुद्दा आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी देऊन लोक डायव्हर्ट होतात. तर त्यामुळे समाजाला काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे? आज पालकांना, विद्यार्थ्यांना, त्यांच्या पाल्याला फक्त मराठीच नाही तर इंग्रजी माध्यमसुद्धा शिकणं गरजेचं आहे. तर अशा काही गोष्टी ॲड करता येतील का आपल्याला? कारण मराठी ही जगलीच पाहिजे. आपल्याला भाषेचा हा नुसता अभिमान असून चालणार नाही, तो स्वाभिमान असला पाहिजे. आणि तो आपल्याला गर्व असेल तरी चालेल, तर गर्व झाला तरी चालेल, पण गर्व असणं गरजेचं आहे. आणि तो भाषेचा गर्व निर्माण करायचा असेल तर कुठे ना कुठेही सुरुवात केली पाहिजे. आमच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन ते कुठे ना कुठे, शेवटी कसं आहे बघा, वनवा पेटायचं असेल तर ठिणगी पडणं गरजेचं आहे. आज ही ठिणगी पडली, आज दुर्दैवी आहे, शाळा बंद होतात हे दुर्दैवी आहे. पण हे दुर्दैव पण समोर आलं पाहिजे, ही वस्तुस्थिती पण समोर आली पाहिजे. ही वस्तुस्थिती जर समोर आली तर नक्कीच याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बदल व्हायला सुरू होतील. कारण सरकार हे संवेदनशीलपणे काम करत आहे. आणि ज्या काही योजना सुरू झालेल्या आहेत, जर आपण पाहिलं, जरी ही संख्या कमी होत असेल तरी ज्या काही तुम्ही म्हणणार CM श्रीच्या माध्यमातून असतील किंवा PM श्रीच्या ज्या काही शाळा आहेत, तर अशा शाळांमध्ये संख्या वाढायला लागलेली आहे. त्यामुळे याच्या दृष्टिकोनातून शेवटी काय असतं की अडचण आल्याशिवाय मार्ग माणूस काढत नाही. त्यामुळे ह्या अडचणींना सामोरे नक्कीच हे सरकार जाईल अशी मला खात्री वाटते. आज सामनामधनं पण एक प्रश्न विचारला आहे की हे सगळेजण मराठीबद्दल बोलतात, पण यांची सगळ्यांची मुलं इंग्लिश शाळेमध्ये शिकतात. आता म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काल मान्य केलेलं आहे. मुख्यमंत्री काल असं म्हणले की माझ्या सहित माझी पण मुलगी इंग्लिश शाळेमध्ये शिकली आहे. आता तुमचा मुलगा इंग्लिश शाळेत शिकतोय का मराठी मला माहीत नाही. आणि जर तो जाणार असेल तर त्याला तुम्ही कोणत्या शाळेत घालणार? कारण शेवटी असं आहे ना की सुरुवात आपल्यापासून केली तर कदाचित लोक फॉलो करतील. हे मला मुलगी आहे आणि मुळात म्हणजे काय, ती अजून लहान आहे, 4च वर्षाची आहे, त्यामुळे अजून तो विषय नाही. पण नक्कीच ह्या अडचणी आहेत. शेवटी काय होतं की आम्ही मगाशी जसं म्हणलं की मार्केटला काय पाहिजे या दृष्टिकोनातनं पालक हा पाल्याचा विचार करत असतो. त्यामुळे आमचं म्हणणं हेच आहे की आता माझा हाही विषय होता की तुम्ही ठीक आहे, मराठी शाळा जेवढ्या आपण प्रमोट करतो तसा आपण एक कायदा आणला की प्रत्येक शाळेमध्ये मराठी ही कंपल्सरी पाहिजे. पण दुर्दैवाने ती फक्त तुटकीच मराठी शिकवली जाते, तर ती व्याकरणासहित शिकवली गेली पाहिजे. हाही मुद्दा मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा अंमलबजावणी केली जाणार आहे. शेवटी कोणत्या शाळेत टाकायचं हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये अनेकांचे कॉल असतात, विद्यार्थ्यांचेही कॉल असतात, मुलांचेही कॉल असतात. त्यामुळे मुलाच्या किंवा मुलीला काय अपेक्षित आहे हे तितकंच महत्त्वाचं असतं. तेव्हा आपण आपल्या पाल्याला काय पाहिजे याच्याबरोबर तो जर इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जो कोणी इंग्लिश मिडियमच्या शाळेत जाणार असेल तर तिथे सुद्धा आमची मराठी भाषा शिकवली गेली पाहिजे आणि योग्य पद्धतीने शिकवली गेली पाहिजे, तात्पुरती शिकवली गेली पाहिजे नाही गेली पाहिजे. हा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद पाचपुते साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण बघतोय की मराठीचा मुद्दा असेल किंवा जो फुलांचा मुद्दा आहे की ज्याच्यावर अतिशय वाईट घातक असे कलर्स हे त्याच्यावर टाकले जातात आणि या बाबतीमध्ये ते स्वतः जागृती करता आहेत. आज सभागृहामध्ये सुद्धा त्यांनी ही सगळी फुलं आणून मुख्यमंत्री तिथे उपस्थित असताना अध्यक्षांच्या समोर हा सगळा प्रश्न त्यांनी मांडला आहे. आणि आता याच्यावरही सरकार म्हणते की आपण गांभीर्याने याचा विचार करायचा आहे आणि या बाबतीत आगामी काळामध्ये आपण निश्चित यावर उपाययोजना या करणार आहोत. अतिशय काही चांगले मुद्दे हे दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेले जात असतात. त्यातला मराठीचा सुद्धा एक मुद्दा आहे, ज्या मुद्द्यावर मी माझा एक छोटासा काविना पण व्हिडिओ करणार आहे की आज सभागृहामध्ये काय झालंय, सामनामध्ये काय म्हटलंय आणि त्याला काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा किती चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. हे सगळं आपण बघणार आहोत. पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.